थांबा. आता आपल्या इथं काय आहेत, तीन एक्सप्रेशन आहेत, म्हणजे हे बुलियन एक्सप्रेशन आहेत. ओके, आता हे तीन ब्रॅकेटमध्ये ह्या ॲडिशन केलेल्या आहेत. पहिले तीन ब्रॅकेट आहेत, त्याच्या आतमध्ये प्रत्येक व्हॅल्यूचं काय केलं, ॲडिशन केलं. तर आता हे ब्रॅकेट आहे, इथं मध्ये काय आहे, इंटू आहे. कळलं, इथं प्लस वगैरे काय दिलं आहे का मध्ये, नाही. मग आपल्याला काय करायचे, सर्वप्रथम ह्या पहिल्या दोन आपण ब्रॅकेटची मल्टिप्लिकेशन करायची. कसं, ह्या एनं पहिले ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं, मग ह्या बीनं ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. मग आपण हे आन्सर्स काढून घेऊया. तर बघा, ए इंटू ए ए ए प्लस ए इंटू बी बार ए बी बार प्लस, म्हणजे आता एनं मल्टिप्लाय केलं का ह्या ब्रॅकेटला. ओके, मग आता मी बीनं ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतो. बी इंटू ए ए बी, मी ए बी लिहितो. ओके, प्लस बी इंटू बी बार बी बी बार. आता हा ब्रॅकेट जो वरचा आहे तो ॲज इट इज मी खाली घेतला आहे. तर प्लस वगैरे काही लिहिलेलं नाही आहे, मल्टिप्लिकेशन आहे. ए बार प्लस सी. ओके, आता ह्याला आपण सिम्प्लिफाय करूया. ए इंटू ए काय आहे, अँड लॉमध्ये ए येतं. ओके, प्लस आता इकडं बघा, ह्याच्यात कॉमन काय निघतं आहे का आपलं, बघा पहिले हा ए बी बार ॲज इट इज आला. ओके, प्लस ए बी ॲज इट इज आला. आता इथं एक लक्ष द्या, बी बी बार काय येतो, बी इंटू बी बार 0 येतो का, ए इंटू ए बारची व्हॅल्यू 0 आहे अँड लॉमध्ये, त्यामुळे बी इंटू बी बार काय आला 0, आणि हा ए बार प्लस सी ॲज इट इज घेतला. आता इकडे लक्ष द्या, आता इथं काय आहे, मी काय कॉमन घेतला इथं, बघा ह्याच्यामध्ये कॉमन काय येतोय, ए, आणि 1 प्लस बी बार ॲज इट इज राहिला, प्लस ए बी ब्रॅकेटमध्ये काय आहे, हा ए बार प्लस सी. ओके, आता इकडे लक्ष द्या, आता 1 प्लस बी बार काय येतं, 1 येतं. ओके, 1 उरलाय काय बी बार, मी ह्याला कशानं पण बी बारला 1 ॲडिशन केली तरी त्याचं आन्सर 1च येतं. ए बार प्लस 1 असला तरी 1च येणार आहे. आता हा ए इंटू 1 प्लस ए बी इंटू ए बार प्लस सी. ओके, आता लक्ष द्या, इकडं काय येणार आहे, हे इथं सॉरी राहिलं, प्लस 0 आहे ना, हे प्लस 0 हे असं आहे. हे बघा, ए इंटू 1 ए प्लस ए बी प्लस 0 ए बार प्लस सी. ओके, आता ह्या दोन्हीमध्ये कॉमन काय आहे, ए प्लस ए बी आपण काय म्हणतो, आपण लॉ बघितला आहे, ए प्लस ए बी इज ऑलवेज ए. आणि डायरेक्ट जरी काढायला गेलात तरी तुम्ही काढू शकता, ए कॉमन काढला 1 प्लस बी केलं तरी एच येणार आहे, प्लस 0 ए बार प्लस सी. आता मी हे असं करतो, ए प्लस ए बार प्लस सी. ओके, हा प्लस आता काय झाला, काढून टाकतो मी. ओके, ए प्लस 0 एच येणार आहे. ओके, आता इकडे काय आहे, ए इंटू ए बार प्लस सी करूया. ए आता हा राहिला आहे ना आपला करायचा, काय राहिला आहे, हा आपला राहिलेला आहे, कळलं का. तर आता आपल्याला काय करायचं आहे, ए इंटू ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचा आहे, ए इंटू ए बार ए ए बार प्लस ए इंटू सी ए सी. आता इकडे लक्ष द्या, ए इंटू ए बार काय आहे, अँड लॉमध्ये 0 आहे, प्लस राहिला काय ए सी, 0 प्लस ए सी काय आहे, ए सी. कळलं का, हे असं आपण सॉल्व करायचं आहे. तर आपण अजून एक एक्झाम्पल सॉल्व करूया. आता एक लक्षात घ्या, इकडं हा ए प्लस 0 ए घेतलेला आहे, आपला लॉ आहे, मग तो प्लस गेला आणि मग इथं मल्टिप्लिकेशन आलं. आपण पहिले ही साईड जे आहे, हे दोन जे आहेत त्याचं पहिले सिम्प्लिफाय करत करत आणून झालं की मग आपण तो ब्रॅकेटकडे जायचं आहे आणि मग त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे आणि मग हे आन्सर आलं. ओके ओके, आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. हे आता बघा, ए बार ए आहे, ए बार ए म्हणजे ए बार इंटू ए काय आहे, अँड लॉनुसार 0 प्लस, आता हा ए बार सी बार मी ॲज इट इज लिहिला, प्लस ए बी बार ॲज इट इज लिहिला, प्लस बी बार सी बार ॲज इट इज लिहिला, प्लस बी बार इंटू बी काय येणार आहे, 0 येणार आहे. कारण का, अँड लॉमध्ये काय आहे, ए बार इंटू ए और ए इंटू ए बार इज 0. तसं बी असलं तरी ते आपण ए अज्युम करून करायचा, 0 प्लस बी बार सी. आता इकडे लक्ष द्या,
आता काय करायची, आता ह्याच्यामध्ये आपल्याला कॉमन काय काय आहे ते बघायचं. काय कॉमन काय काय आहे ते आपण यात बघायचं. आता ह्या ए बार सी बार प्लस ए बी बारमध्ये काय कॉमन आहे का, नाही कॉमन आहे. ओके, मग आता ह्या इकडं लक्षात द्या, ह्या दोन्हीमध्ये काय कॉमन निघतोय का, निघतोय. काय निघतोय, बी कॉमन निघतोय. पण कशाला ना, आपण इकडं बघूया. बी बार सी बार प्लस बी बार सी मध्ये कॉमन काय निघतोय, बी कॉमन निघतोय. मग मी ए बार सी बार ॲज इट इज लिहिलं, ए बी बार ॲज इट इज लिहिलं, आणि ह्या दोन्हीमध्ये काय कॉमन आहे, बी बार. राहिलं काय, सी बार आणि सी. मग ब्रॅकेटमध्ये सी बार प्लस सी लिहिलं. आता सी बार प्लस सी काय आहे, 1 आहे. मग आता इथं काय लिहितो मी, ए बार सी बार प्लस ए बी बार प्लस बी बार इंटू 1 इज बी बार. लक्षात घ्या. आता इकडे काय येते बघा. आता हा ए बार सी बार मी ॲज इट इज लिहिला प्लस. आता ह्या दोन्हीमध्ये कॉमन काय आहे, हा इकडे लक्षात घ्या. हा जो आहे ना तो बी बार इंटू 1 इज बी बार येणार आहे. कळलं का. ओके, तर हा बी बार आहे. तर ए बार सी बार ॲज इट इज लिहिला. आता ह्या दोन्हीमध्ये कॉमन काय आहे, ए बी बार आणि बी बारमध्ये बी बार कॉमन आहे ना. मग मी ह्याच्यामध्ये बी बार कॉमन घेतला, उरला ए, 1 प्लस ए. आता बघा, ए बार सी बार ॲज इट इज घेतला प्लस बी बार इंटू हे काय येणार आहे, 1च येणार आहे, 1 प्लस ए. मग बी बार इंटू 1 बी बार. मग हे तुमचं आन्सर झालं ह्याचं. कळलं का.